वेलकम ऑल. लास्ट व्हिडिओमध्ये आपण रेसिडेन्शियल बिल्डिंगचा प्लॅन आणि इलेव्हेशन कसं बनवायचं हे पाहिलं. या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन कसा काढायचा हे बघणार आहे. तर सेक्शन म्हणजे काय? एखादी बिल्डिंग व्हर्टिकली कट केल्यानंतर ती आपल्याला कशी दिसणार आहे हे बघायचं आहे. सेक्शन काढण्यासाठी आपण प्लॅनमध्ये एक सेक्शन लाईन ड्रॉ करत असतोय आणि त्या सेक्शन लाईनला जे ॲरो हेड दाखवलं आहे त्या ॲरो हेडची डायरेक्शन कोणत्या साईडला आहे हे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ॲरो हेडची जी डायरेक्शन आहे त्यावरून आपल्या सेक्शनच्या डिटेल्स आपल्याला कळणार आहेत. हा पर्सन इथं उभा असेल, समजा एखादा पर्सन इथं उभा आहे, तर आपल्याला ॲरो हेडनुसार आपल्याला या साईडचं म्हणजे ह्या सेक्शन लाईननुसार जर जिथं कंपोनंट्स आहेत बिल्डिंगचे जे कट होतात ते आपल्याला किंवा जे आपल्याला दिसतात ते सेक्शनमध्ये ड्रॉ करायचे असतात. सेक्शन असा ड्रॉ करायचा की मॅक्झिमम डिटेल्स आहेत ते त्याच्यामध्ये शो झाले पाहिजेत. तर डिटेल्स कोणते? तर स्टेअरकेस डिटेल्स, WC बाथ, हे जे डिटेल्स आहेत ते सेक्शनमध्ये आपल्याला दिसतात. आपण आपली जी सबमिशन शीट आहे किंवा ड्रॉइंग आहे ते बनवताना काय करत असतोय, पहिल्यांदा प्लॅन आहे तो इकडे ड्रॉ करतोय, त्याच्यावर इलेव्हेशन ड्रॉ करतोय आणि इलेव्हेशनच्या साईडला आपण सेक्शन ड्रॉ करतोय. पण आपल्या व्हिडिओमध्ये तो सेक्शन या साईडचा विजिबल होणार नाही, सो आपण वेगळ्या पेजवर व्हिडिओ ड्रॉ करणार आहे. सेक्शनमध्ये आपल्याला कोणकोणते डिटेल्स बघायला मिळतात? तर फाउंडेशनपासून स्लॅबच्या थिकनेसपर्यंत म्हणजे टोटल जे डिटेल्स आहेत, व्हर्टिकल डिस्टन्सेस आहेत किंवा विंडो हाईट, डोर हाईट, पुन्हा बिल्डिंगची टोटल हाईट, या ज्या हाईटच्या डिटेल्स आहेत ते आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. तर आपण बघणार आहे की सेक्शन कसा ड्रॉ करायचा. तर सेक्शन लाईन आपण इथे घेतलेली आहे. आता याच्यानुसार आपण ह्या पेजवर सेक्शन लाईन काढायचं, सेक्शन आपल्या बिल्डिंगचा सेक्शन काढायचा. समजा आपण स्लॅबपासून सुरू केलं, तर आपण लास्ट हा जो प्लॅन आहे आणि हा इलेव्हेशन आहे ते आपण 1:50च्या स्केलनं काढलेला आहे. समजा आपण स्लॅबपासून सुरू केलं, पहिल्यांदा काय कट होणार आहे? आपला स्लॅब कट होणार आहे. स्लॅबची थिकनेस किती आहे? स्लॅबची थिकनेस समजा आपण 150 mm घेतली किंवा 0.15 मीटर घेतली, तर तुमची स्केलनं तुम्ही ते ड्रॉ करायचं आहे. इथं मी तुम्हाला फ्री हँड ड्रॉ करून दाखवते, पण तुम्ही ड्रॉ करताना स्केलनं ड्रॉ करायचं आहे. पहिल्यांदा काय होणार? स्लॅब कट झालेला आहे तो आपल्याला दिसणार. इथं बघा, इतर लाईन जी आपण सेक्शन लाईन घेतली आहे, पहिलं काय होणार? इलेव्हेशनमध्ये इथला स्लॅब कट होणार आहे. स्लॅब कट होणार आहे. स्लॅब ॲक्च्युली कट होतोय, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये जे स्लॅब कट झाल्यानंतर कॉन्क्रीटचा जो सिम्बॉल आहे तो आपण याच्यामध्ये ड्रॉ करायचा आहे. कॉन्क्रीटचा सिम्बॉल आहे ते आपण ड्रॉ करायचं. नेक्स्ट काय कट होणार आहे याच्यामध्ये? बघा, वॉल कट होते. स्लॅब नंतर काय? स्लॅबला लागून वॉल असते. वॉल कट होणार आहे. मग या साईडला काय होणार आहे? वॉल आणि विंडो कट होणार आहे. बाहेरच्या साईडला छज्जा पण दिसणार आहे आपल्याला कट झालेला. तर वॉल कट झाली तर आपण ती वॉल ड्रॉ करून घ्यायची. आपल्या वॉलची म्हणजे फ्लोअर टू सिलिंग पर्यंतची हाईट किती आहे? 3 मीटर घेतली असेल तर ते स्केलमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि आपल्याला ती हाईट मार्क करून घ्यायची आहे. इथं आपली फ्लोअर लेवल येणार. ही आपली काय झाली? वॉल झाली. आता फ्लोअरच्या वरती बघ, आता इथं विंडो कट होते. ही जी विंडो कट होते ती आपल्याला दाखवायची. तर फ्लोअरच्या वरती आपल्या विंडोचं जे सील लेवल आहे ते किती होतं? ते किती घेतलेलं आपण? 0.9 घेतलेलं. समजा इथपर्यंत 0.9 येते आणि आपली विंडोची हाईट किती होती? 1.2 मीटर होती. तर 1.2 मीटर एवढं डिस्टन्स टाकायचं सील लेवलपासून आणि आपली विंडो आहे ती विंडोचं सेक्शन आहे ते दाखवायचं. विंडोची हाईट दिसणार आहे आपल्याला सेक्शनमध्ये. पुन्हा अजून काय दिसणार आहे आपल्याला? इथं काय कट होते? विंडोच्या वर आपल्याला काय प्रोव्हाइड केलेलं असतं? लिंटेल प्रोव्हाइड केलेलं असतं.
लिंटेलची जी थिकनेस आहे ती पण आपण इथं ड्रॉ करायची. आणि लिंटेल इथं PCC मध्ये बनलं असतं ते पण आपण याच्यामध्ये त्याचा सिम्बॉल दाखवून घ्यायचा किंवा कॉन्क्रीट दाखवून घ्यायचं. PCC नाही, सॉरी, कॉन्क्रीट दाखवायचं इथं. आणि जो छज्जा आहे तो पण, छज्जाचे आपण आउटसाईडला किती एक्सटेंड झाला आहे आपला 450 mm, ते स्केलनं ड्रॉ करायचं आहे तुम्हाला. छज्जा पण आपला कट झाला आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कॉन्क्रीटचं जे सिम्बॉल आहे ते दाखवायचं आहे. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट काय दिसते आपल्याला, इथं उभा राहिल्यानंतर इथं आपल्याला समोरची ही वॉल दिसते. नेक्स्ट काय होतं, इथं ओपनिंग आहे, पण ओपनिंगच्या वरती, ओपनिंगची हाईट किती असणार आहे 2.1 मीटर आपण दिली समजा, तर त्याच्यावरती आपण काय असणार आहे, त्याच्यावरतीच ब्रिक्स असणार आहे, म्हणजे आपली वॉल असणार आहे, मग त्या आपण कट होणार आहे. सो ते पण आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. तिथं ब्रिकचा सिम्बॉल दाखवायचा. वॉलचं डिस्टन्स मेजर करून टाकायचं. आता आपल्याला इथं वॉल कट झाल्यानंतर इथून इथपर्यंत हॉलची जी लेंथ आहे 5 मीटर आहे ती स्केलनं टाकायची. आणि त्याच्या पुढे हे आपण प्रोजेक्शन घेऊन सुद्धा काढू शकतोय. समजा इथून इथपर्यंत 5 मीटर आहे आणि वॉलची थिकनेस आपल्याला समोरची हा कॉर्नर दिसणार आहे. इथे काय येणार आहे, BBM मॅसनरीचा सिम्बॉल येणार आहे. मी हाताने ड्रॉ करते, पण तुम्ही ड्रॉ करताना स्केलने ड्रॉ करायचं आहे. इथं ओपनिंग आहे. जर इथं डोअर असतं तर आपण डोअरची फ्रेम आहे ती इथं दाखवली असती. त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिसते बघा आपल्याला, हे ओपनिंग आणि ही वॉल दिसते. काय दिसते, इथं उभा राहिल्यानंतर हे जे ओपनिंग आहे ते, ही वॉल दिसते. पुन्हा बाथरूमची ही वॉल आणि डोअर दिसणार आहे. नेक्स्ट काय दिसणार आहे, आपलं WCचं डोअर थ्रू जाते आपलं सेक्शन, सो त्याचं डोअर जे आहे ते दिसणार आहे. आणि याचा WC आणि बाथचा जो स्लॅब आहे तो पण आपल्याला दिसणार आहे. नेक्स्ट बघा, जे ओपनिंग आहे ते ड्रॉ कसं करायचं, त्याची हाईट किती असणार आहे ओपनिंगची, आपण 2.1 दिली समजा. आणि हे जे डिस्टन्स आहे ते किती आहे 1 मीटर दिले आपण ओपनिंग. त्याच्यानंतर ही वॉल दिसणार आहे. वॉल नंतर पुन्हा बाथरूमची वॉल दिसणार आहे. बाथरूमला आपण जो स्लॅब प्रोव्हाइड केला आहे तो 2.1 मीटर हाईटवर प्रोव्हाइड केलेला आहे. तो इथं स्लॅब आपल्याला दाखवायचा. बाथरूमच्या वॉलची थिकनेस आपल्याला इथे जेवढी दिसते 150 mm आपण घेतलेली ती स्केलनं ड्रॉ करायची. त्याच्यावर काय येणार आहे, स्लॅब येणार आहे. त्याच्यानंतर काय दिसते, डोअर दिसते आपल्याला. बाथरूमचं जे डोअर आहे ते दिसते. त्याची विड्थ किती आहे 0.75 मीटर एवढी होती. ते आपण इथं स्केलनं ड्रॉ करून घ्यायची. आपण फ्रेम सुद्धा दाखवू शकतो. ते बाकीचे जे डिटेल्स असतील, म्हणजे हे पण दाखवताना असं दाखवले, पण डोअरचे पूर्ण हे दाखवायचं असेल तुम्हाला, म्हणजे कसं डोअर असते तर त्याच्यावर काय अशा पद्धतीने तुम्ही दाखवू शकता हे डोअर. नेक्स्ट काय दिसणार आहे, ही वॉल कट होते, डोअर कट होते WCचं, ते दिसणार आहे आपल्याला. थिकनेस किती आहे 150, ते आपण घ्यायचं. डोअर फ्रेम जी आहे ती दिसणार आपल्याला इथं. WCच्या डोअर फ्रेम आहे ती इथं दिसणार आहे. पण आता इथं अजून काय कट होतंय बघा, इथं बाथरूमचा जो स्लॅब आहे तो कट होतोय आणि WCचा स्लॅब पण कट होतोय. समजा आपण या WC आणि बाथसाठी पूर्ण इथपर्यंत स्लॅब जर दिलेला असेल तर टोटल स्लॅब आपण कट झालेलं ते कॉन्क्रीट इथं दाखवायचं आहे.
पुन्हा WCची साईज आपल्याला ह्याच्यामध्ये किती आहे, जे हॉरिझॉन्टल एक्स डिस्टन्स किती आहे आपलं 1 मीटर आहे, ते सुद्धा याच्यामध्ये दाखवायचं. वन मीटर. बाथरूममध्ये अजून काय WC आपल्याला WC मधून आपला जो सेक्शन आहे तो गेला आहे, तर आपल्याला डॅडो प्रोव्हाइड केलेला असणार आहे, तो दिसणार आहे. तो डॅडो आपण 1.2 मीटर हाईटपर्यंत प्रोव्हाइड करतोय. स्केलनं आपण ते 1.2 मीटर ड्रॉ करायचं आहे, त्याच्यामध्ये डॅडो दाखवायचा आहे. डॅडो म्हणजे ग्लेझड टाईल्स आपण बसवतोय टॉयलेटवर. हा झाला WCचा डॅडो. त्याच्यानंतर काय आहे, पुन्हा ही वॉल कट होते, व्हेंटिलेटर कट होते. तर व्हेंटिलेटर कट होते म्हटल्यावर वॉल पहिल्यांदा वॉल कट होते. वॉलचं जे BBM मॅसनरी आहे, बर्न्ड ब्रिक मॅसनरी, ते सुद्धा आपल्याला दाखवायचं आहे. पुन्हा व्हेंटिलेटरचा जो सेक्शन आहे तो पण आपल्याला दाखवायचा आहे. आपला स्लॅब आहे तो आपण 150 mm बाहेरच्या साईडला एक्सटेंड केला आहे बघा. 150 mm आपण एक्सटेंड केला आहे. आपण व्हिडिओमध्ये बघितलं आहे, इथं दिसतोय तो आपल्याला प्रोजेक्शन त्याचे. ते इथं आपण वॉलच्या बाहेर 150 mm जे एक्सपोजर आहे ते त्याचं दाखवलेलं आहे. स्केलनं ते ड्रॉ करून घ्यायचं. आता व्हेंटिलेटर जे प्रोव्हाइड केलं आहे आपण, कुठं 2.1 मीटरच्या इथं त्याचा छज्जा येणार आहे. त्याचा आणि ह्याचा छज्जा एकत्र मॅच करून घ्यायचा. याला पण आपण 450 mm एक्सटेंड झालेला छज्जा प्रोव्हाइड केलेला. इथं काय असणार आहे, लिंटेल असणार आहे. त्याच्यामध्ये कॉन्क्रीटचा सिम्बॉल दाखवून घ्यायचा. आता व्हेंटिलेटरची साईज आपण किती घेतलेली, ती साईज म्हणजे त्याची हाईट किती होती. समजा वीची हाईट 0.45 बाय 0.6 असेल, तर हाईट काय झाली त्याची 6 झाली, 0.6. तर ती आपण स्केलनं ड्रॉ करून घ्यायची. आपल्या प्लॅनमध्ये लास्ट व्हिडिओमध्ये आपण किती घेतले ते चेक करायचं आणि ते स्केलमध्ये कन्वर्ट करून आपण इथं व्हेंटिलेटर दाखवायचं. त्याच्यानंतर अजून काय, याच्यावर पॅरापेट वॉल आहे आपली. अजून बघा इथं आपला सेक्शन कुठं आला आहे, आपल्याला इथं आपला जो सेक्शन लाईन आहे ते आपल्या ह्याच्यावरती जी हेडरूम असते, स्टेअरकेसच्या वरती जी हेडरूम असते त्याच्यावर मधून गेलेला नाही आहे. पण आपल्याला दिसताना ही जी हेडरूम आहे ती दिसणार आहे, कारण आपण कुठून बघतोय, इकडून बघतोय. त्यामुळे ही सेक्शन ह्याच्या थ्रू जरी सेक्शन गेला नसला तरी आपल्याला ही जी हेडरूम आहे ती दिसणार आहे. पुन्हा त्याचे रेलिंग जे आहेत आपल्या पॅरापेटचे, आपण जर पॅरापेट वॉल ही ब्रिक मॅसनरीमध्ये कन्स्ट्रक्ट केली असती तर आपल्याला ते ब्रिक मॅसनरी दाखवली असती. इथं आपण रेलिंग प्रोव्हाइड केली तर आपल्याला रेलिंग दाखवायचं आहे. आधी आपण हेडरूम दाखवूया. हेडरूमची जी हाईट आहे आपण किती घेतली होती, 2.1 मीटर किंवा 2 मीटर घेतलेली असते. ती स्केलनं आपल्याला काय करायचं आहे, इथं ड्रॉ करायचं आहे. ह्याच्यामध्ये आपण हॅचिंग दाखवणार नाही, कारण हा जो हेडरूम आहे ते आपलं कट होणार नाही आहे, ते डायरेक्टली आपल्याला दिसणार आहे. जसं आहे तसं आपल्याला दिसणार आहे. इथं आपण काय केलेलं आहे, एक विंडो प्रोव्हाइड केलेला आहे, फिक्स्ड ग्लेज्ड विंडो प्रोव्हाइड केलेली आहे, म्हणजे फिक्स्ड ग्लास प्रोव्हाइड केलेले आहे. अजून काय दिसणार आहे बघा, आपल्याला या साईडचा जो छज्जा आहे आपला तो दिसणार आहे. आपण हेडरूमला जी विंडो दिली तिचा छज्जा दिसणार आहे. त्याची हाईट आपण बघायची, आपल्या ग्राउंड लेवलपासून किती प्रोव्हाइड केले आणि ते मेजर करून आपल्याला तो छज्जा इथं ड्रॉ करायचा. पण त्या छज्जामध्ये आपण कॉन्क्रीट दाखवणार नाही आहे, कारण तो छज्जा कट झालेला नाही आहे, तो फक्त आपल्याला समोरून दिसणार आहे. अजून काय, पॅरापेट वॉल दिसणार आहे. मग आपण रेलिंग प्रोव्हाइड केले. सो आपण जे
सेक्शन लाईन घेतली ती कुठे घेतली, सेंटरला घेतली. त्यामुळे आपल्याला कुठल्या साईडचं दिसणार आहे रेलिंग, बॅक वॉलचं जे बॅक पाठीमागच्या साईडचं जे रेलिंग असणार आहे ते दिसणार आहे. त्यामुळे कुठलं इथून इथपर्यंतचं जे रेलिंग असेल ते आपल्याला दिसणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय दिसणार आहे, ही हेडरूम दिसणार आहे. हेडरूम आपण ड्रॉ केले, रेलिंग आपण दाखवू. रेलिंगची हाईट किती घेतलेली आपण 1.2 किंवा 0.9 एवढी आपण घेतोय. ती आपण तेवढी स्केलनं घ्यायची आहे आणि ते ड्रॉ करायचं. नेक्स्ट काय दिसणार आहे आपल्याला, ही जी वॉल कट झाली आपली, ह्याच्यामध्ये आपण हॅचिंग दाखवायचं आहे. ही आणि ही जी वॉल आहे ती कट झालेली वॉल आहे. सो आपण ह्याच्यामध्ये ब्रिक मॅसनरीचा जो सिम्बॉल आहे कट झाल्यानंतरचा तो दाखवायचा आहे. ड्रॉ करताना स्केलचा यूज करून ड्रॉ करायचा आहे तुम्हाला. मी फ्री हँडली ड्रॉ करते. इथं आपलं ओपनिंग आहे. सो ओपनिंगच्या वरती जी वॉल आहे तेवढीच वॉल कट झालेली आपण याच्यामध्ये दाखवलेली आहे. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या ज्या वॉल आहेत, ही जी WCची वॉल आहे किंवा मेन वॉल आहेत आपल्या एक्सटर्नल, त्या कट झालेल्या आहेत. त्याचं आपल्याला फाउंडेशन दाखवायचं आहे. आता इथंपर्यंत आपलं काय झालं, ही झाली आपली फ्लोर लेवल. फ्लोर लेवलच्या खाली आपल्याला काय दाखवायचं आहे, आपण काय प्रोव्हाइड केले, प्लिंथ लेवल प्रोव्हाइड केली. तर प्लिंथ आपण किती 0.15 मीटर किंवा 0.50 मीटर 50 mm एवढी 50 mm एवढी वॉलच्या एक्सटर्नल वॉलच्या बाहेर एक्सटेंड केलेलं आहे ते आपण. तर फाउंडेशन ड्रॉ करताना तर प्लिंथची हाईट आपण किती घेतलेली, प्लिंथची हाईट 0.6 घेतलेली. प्लिंथ फिलिंग आपल्याला प्लिंथ फिलिंगचे डिटेल्स जे आहेत आपल्याला ते दाखवायचे त्याच्यामध्ये. ह्या वॉलचं फाउंडेशन दिसणार आहे, या वॉलचं फाउंडेशन दिसणार आहे. पुन्हा ही पण वॉल कट होते WCची, तिचं सुद्धा फाउंडेशन आपल्याला दाखवायचं. ही वॉल थिकनेस किती आहे आपली 0.3 मीटर. म्हणजे 300 mm. हे आपण 400 घेऊया, 400 mm घेऊया. ह्याच्या खाली जी स्टेप असेल फाउंडेशनचं ती किती असणार आहे 500 घ्यायची. ही झाली ग्राउंड लेवल. ही आपली इथंपर्यंत काय आहे, ही फ्लोर लेवल आहे म्हणजे प्लिंथ लेवल आहे. प्लिंथच्या खाली इकडं म्हणजे ग्राउंडच्या वरती आपण किती घेतले, प्लिंथ 0.6 मीटर एवढं घेतलेलं आहे. ही ग्राउंडची लेवल आहे, ते आपण ग्राउंड लेवलचा सिम्बॉल GL मार्क करून घ्यायचं असतं. त्याच्या खाली फाउंडेशनची जेवढी पण डेप्थ असेल ते पण ड्रॉ करायचे, दाखवायचे. समजा 2 स्टेपकडे किंवा 3 स्टेपकडे फाउंडेशन आपण दिलेलं असेल ते आपण फाउंडेशन त्याच्यामध्ये दाखवायचं. $500 mm विड्थ, याचे 600 घेऊया आणि याचे 800 mm. समजा फाउंडेशनच्या आपल्या डेप्थ ग्राउंड लेवलच्या खाली किती 1.2 मीटर असेल तर ही स्टेप आहे ती आपली 0.5 मीटरची घ्यायची आणि ही जी स्टेप आहे ती 0.5 मीटरची घ्यायची. आणि हे जे PCC प्रोव्हाइड करतोय आपण फाउंडेशनसाठी त्याची थिकनेस आपण किती घ्यायची 200 mm. ती दाखवायची आपण किती थिकनेस घेतले ते आपण याच्यामध्ये पूर्ण ज्या डिटेल्स आहेत ते याच्यामध्ये दाखवायचं.
इथं PCC सेम इकडचं जसं फाउंडेशन दाखवले तसंच इकडचं दाखवायचं आहे. याच्यामध्ये UCR मॅसनरी कोणत्या प्रकारचं, आता याच्यामध्ये कॉम्प्युटर असेल तर कॉम्प्युटर दाखवायचं, UCR मॅसनरी असेल तर UCR मॅसनरी. लोड बेरिंगचं फाउंडेशन आहे. ही सुद्धा WCC वॉल आहे ती कट झालेली आहे. त्याचं फाउंडेशन आपण इथपर्यंत घेऊन ब्रेक लाईन दाखवूयात. इकडं सेम तसंच. अजून काय प्लिंथ फिलिंग आपल्याला डिटेल्स दाखवायचे आहेत प्लिंथ फिलिंगच्या. इथं आपण टाईल्स प्रोव्हाइड करतोय. टाईल्सची थिकनेस किती आहे ते आपल्याला दाखवायचे. किंवा टाईल्सचा सिम्बॉल पण दाखवायचा. इथं काही वेळा DPC सुद्धा आपण प्रोव्हाइड करतोय, मग त्याला कोपिंग म्हटलं जाते. मॉइश्चर येऊ नये यासाठी आपण इथं DPC प्रोव्हाइड करतोय. टाईल्सच्या खाली आपण PCC प्रोव्हाइड केलेलं असते. PCCचा सिम्बॉल दाखवायचा आहे आणि त्याची थिकनेस. तर PCC समजा हे PCC थिकनेस आपण 100 mm दिली किंवा 200 mm PCC दिलं, किती थिकनेसचं दिले ते आपण ड्रॉ करून घ्यायचं. आणि याच्या खाली आपण काय करतोय, मुरुम फिलिंग करतोय किंवा अनकोर्स्ड रबल मॅसनरी आहे ते सुद्धा फिल करतोय. त्याची थिकनेस आपण किती प्रोव्हाइड केली ते आपल्याला ड्रॉ करायचं. तुम्ही प्रॉपरली ड्रॉ करायचं आहे. हे ड्रॉ करताना ठीक आहे. UCR अनकोर्स्ड रबल मॅसनरी. अजून काय राहिले, ग्राउंड लेवल दोन्ही साईडला दाखवायचे. ही आपली प्लिंथ लेवल झाली. प्लिंथच्या वरती आपली हाईट ज्या असतील त्या सगळ्या ज्या हाईट आहे त्या आपल्याला सेक्शनमध्ये दाखवायच्या असतात आपल्याला. तर याच्यामध्ये बघा 3.1 मीटर एवढी आपली कशाची स्लॅबची सिलिंगची हाईट आहे. स्लॅबची थिकनेस किती घेतली आपण 150 mm घेतली. तर 150 mm दाखवा तिथे ड्रॉ करायचं पूर्ण. आता इथं जर 1 मीटरमध्ये जर लिहिलं असेल तर इथं पण आपण मीटरमध्येच लिहायचं. ते आपण 0.15 मीटर असं लिहायचं. पुन्हा आपल्या हेडरूमची हाईट किती आहे 2 मीटर असेल किंवा 2.1 मीटर असेल ती मेन्शन करायचं तिथं. त्याची स्लॅबची थिकनेस पण इथं मेन्शन करायची. हा जो WC बारचा स्लॅब आहे त्याची पण थिकनेस आपण थिकनेस किती 0.100 मीटर थिकनेस आपण प्रोव्हाइड केली असेल किंवा 150 mm थिकनेस जरी प्रोव्हाइड केली असेल ती दाखवायची. विंडोची जी हाईट असेल ती पण दाखवायची आपल्याला 1.2 मीटर. मॅक्झिमम डिटेल्स आपल्याला त्याच्यामध्ये सेक्शनमध्ये दिसले पाहिजेत. आपली सील हाईट किती आहे आपल्या फ्लोर लेवलपासून 0.9 मीटर आहे ती पण आपल्याला दाखवायची आहे. प्रत्येक कंपोनंटला नाव द्यायचं आहे. छज्जाचे ही समोरची जी थिकनेस आहे ती आपली आपण 75 mm दिलेली आहे किंवा आपण 100 mm पण देऊ शकतो आहे. त्याची PCC इथं प्रोव्हाइड केले आहे. इथं बघा PCC याची थिकनेस आपण 200 mm किंवा 150 mm देऊ शकतो आहे. 75 हे किती आहे 450 mm आहे. स्केलनं सगळं ड्रॉ करून घ्यायचं आहे. पुन्हा हे जे रेलिंग आहे किंवा पॅरापेट वॉल आहे त्याची थिकनेससुद्धा त्याची हाईट किती आहे ती आपल्याला इथं द्यायची आहे. 1.2 किंवा 0.9 मीटर आपण इथं म्हटलेलं आहे. पुन्हा हे ओपनिंगची हाईट ही पण द्यायची 2.1 मीटर. डॅडोची हाईट पण आपण इथं डॅडो दिला आहे तर ते पण नेम आपण
द्यायचं आहे डॅडो. फाउंडेशनची दिलेली आहे आपण हाईट. अशा प्रकारे आपला सेक्शन कंप्लीट झालेला आहे. अजून कोणते डिटेल्स राहिले असतील ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये ड्रॉ करायचे आहेत. मॅक्झिमम डिटेल्स त्याच्यामध्ये कवर झाले पाहिजेत. आपलं जी इंटरनल वॉल आहे तिचं जे फाउंडेशन आहे ते दाखवायचं राहिलेलं आहे, ते आपण ड्रॉ करून घ्यायचं आहे. मी फ्री हँडली ड्रॉ करते. तुम्ही ड्रॉ करताना प्रॉपर स्केलचा यूज करून ड्रॉ करायचा आहे. जरी आपण इथं वॉल दाखवली नसली तरी इथं वॉल आहे, त्याचं फाउंडेशन इथे येणार. सो इथं आपल्याला ते ड्रॉ करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे पूर्ण आपलं जे सेक्शन आहे तो कंप्लीट होतोय.